वेरी मच कॉन्ग्रेचुलेशन राहुल। राहुल कैसा लग रहा है इस टूर्नामेंट के बारे में, दो लफ्ज़ क्या कहेंगे आप? क्योंकि मैं फर्स्ट टाइम खेल रहा है टूर्नामेंट, सुमित ने बुलाया इसलिए मैं इधर आया हूँ। और सुमित ने मेरे को 2 ओवर दिया इसलिए आज मेरे को मैन ऑफ द मैच मिला है। थँक्यू व्हेरी मच राहुल जोगाडे यांना आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच। जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे। प्रशांत जाधवडे सर जोडले जातील पहिल्या इनिंगसाठी, या आपण त्यांचा आवाज ऐकूया हिंदीमध्ये। पाहतायत लाईव्ह चालू आहे शुभम दादा लाईव्ह आहे यास्मिन स्वार बेलपाडा एका साईडला आपण पाहतायत आणि एका साईडला आपण पाहू शकाल मनीष 11 टायगर स्पोर्ट्स ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय यावेळेला आपण पाहतायत तेजस पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात। इतर उत्तेजनार्थ जी बक्षिसे आहेत ती मात्र आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले गेलेत। तर तेजस पाटील आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। एक अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून। आज मंगेश कुर्ले या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। सामन्याकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते दोन संघांच्या दरम्यान अतिशय एक सुंदर लढत आपण पाहत आहेत। आता थोडंसं कुठेतरी पावसाचं सावट ह्या वेळेला जरूर दिसत नाहीये, थोडंसं आभाळ जे आहे ते मात्र आता खुलं होत असताना विजय जाधव एका साईडला आपण पाहतायत। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 9 बॉल 9 षटकार मारण्याचा कारनामा धानिवच्या मैदानात केला गेला होता, तोच खेळाडू आपण पाहतायत विजय जाधव। दोन्ही संघाला विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या। सोहेल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल। सोहेल पहिलं षटक हाताळण्यासाठी सोहेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो। विजय जाधव अँड जयेश घरत। पहिलाच बॉल विजय जाधवचा, विदाउट प्रॅक्टिसने मात्र अशा प्रकारची बॅटिंग होईल। विजय जाधवचा हा एक धुमधडाका धमाकेदार फटका पाहायला मिळतोय, षटकार। आणि तदनंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येत असताना फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर 30 लेंथ लाईन जरूर बाळगतात, परंतु इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला थोडंसं जरूर आपण पाहतायत हा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात। संघाची धावसंख्या 7 पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर। विजय जाधव
इथे आपण पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा हळूहळू मात्र अंपायर्स वळत असताना पाहायला मिळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. सोहेल आतापर्यंत जर आपण पाहिला तर पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, तदनंतर 2 वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा मात्र खर्च करतोय. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळले गेले. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र आतापर्यंत पाहायला मिळते. टायगर स्पोर्ट्स, मनीष 11 टायगर स्पोर्ट्स या टीमला विजय जाधव एका साईडला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वी फॅक्टरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहतायत SP बॉईज ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये जे श्रोते जोडले गेलेत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या या चॅनलवर, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अगदी पहिला हाफ आपण पाहिला आणि पहिल्या हाफमध्ये जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहू शकला TWJ डॉमिनेटर या टीमने जयू. यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर जयू फॉर्मामध्ये आहे. गेल्या वर्षात आपण पाहिलं तर सुप्रीमो चषकामध्ये या खेळाडूची निवड झाली फार कमी वेळेमध्ये. अंडरआर्मपासून मात्र या खेळाडूचा प्रवास सुरू राहिला आणि जुचंद्रच्या मैदानात 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये, कैवल्य पाटील बंधू यांच्या स्पर्धेमध्ये यस पंच रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत हा रिव्ह्यू आहे. या आपण चेक करूया. तिसरे पंच नितेश कदम सर या ठिकाणी आहेत. फेअर डिलिव्हरी. यावेळेला रिव्ह्यू मात्र जरूर गमावला गेलाय. ते आता एक्सटेंड होणार नाही. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो दोन्ही संघांना, कारण टेक्नॉलॉजी असल्याकारणानं कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये त्यासाठी मात्र यावेळेला कमिटीच्या माध्यमातून SP बॉईज ट्रॉफीमध्ये एक रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. 2 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 3 कॅमेरासहित आज पाहतोय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. गॅपमध्ये खेळले गेलेत. फक्त चेंडूला ढकलून काढलं गेलं होतं. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहतायत मिस्टर ओमीला आपण पाहू शकाल पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेले. हार्दिकने आम्हाला ही माहिती देत असताना बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन ऑन दी बोर्ड लागले. आता स्टार्ट तर अगदी चांगली झाली, कारण पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर 2 वाईड आले आणि तदनंतर आपण पाहतायत धावांवर धावा येत असताना पाहायला मिळत आहे. सोहेल पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. फिल्डिंग करतील, चेंडूला उचलतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सोहेलने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे सोहेलच्या द्वारे आतापर्यंत दर्शवून दिलं. कारण प्रथमेश पवार नानासारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहत आहेत. राकेश प्रभूसारखा एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहू शकतात पोलार्डला. म्हणजेच एक मोठी जे आपण पाहू शकतायत फळी आहे, मधली फळीतील फलंदाजसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगला संघ. आणि एका साईडला मात्र टायगर स्पोर्ट्स मनीष 11 ऑन साईडला जरूर खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे जर आपण पाहिलं तर जयू 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट मिळाले, कारण रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये 13-15 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेट
बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा येत असताना संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली जाते. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण कुंदन खरत यांना कॅन्डीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिले यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक दुसरा आहे मोहीन यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला SP बॉयज ट्रॉफीचा थरार पाहायला मिळतोय. मोहीन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो विजय जाधव समोर. यावेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू सरळ निघून जातोय. चॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. सीझन तिसऱ्याचा जर आपण पाहिला तर सीझन 3 मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा राकेश प्रभू आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. गेल्या वर्षात मात्र याच खेळाडूने धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामध्ये काय बॅटिंग केली होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मोहीनचा हा दुसरा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे प्रगतीपथावर. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. विजय जाधव एका साईडला आपण पाहताय तर एका साईडला जयेश गरजसारखा एक मातब्बर खेळाडू अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून पाहिलं जातं. प्रशांत गरत यांचे छोटे बंधू आहेत. एकाच एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 3 बंधू खेळताना पाहिलेत. रवी घरत, प्रशांत घरत आणि जयू घरत यांना आपण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पाहतो. तर एका साईडला मी 4 बंधू खेळताना पाहिलेत एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. विजय जाधव, त्याचे बंधू भारत जाधव, शंकर जाधव आणि संतोष जाधव पिण्या हे 4 बंधू गोखिवरे टीममधून खेळताना पाहिलेत. म्हणजे क्रिकेटची परिपूर्ण जर आपण पाहिलं तर पंढरी आहे. अप्रतिम ऑन साईडला पायावरचा चेंडू होता, फ्लिकचा फटका, परंतु तेवढाच उत्तम दर्जाचा क्वालिटी झेल. विकी मुंबईकर कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग, फलंदाज बाद. संख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. संतोष जाधव पिण्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. सुरुची बीचच्या मैदानात एक गव एक फॉर्मॅट मधून अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू आपण पाहताय. न्यू लुक स्ट्रोक पाहायला मिळतो. जबरदस्त फटका, काय फटका खेळलाय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. अशा प्रकारचे 2 स्ट्रोक मी पाहिले होते परवाच्या दिवसामध्ये. तो संतोष जाधव पिण्या, व्हॉट अ शॉट. 6 धावा. धावसंख्येवर रोहिदास पाटील पुरस्कृत. यावर हेलिकॉप्टर शॉट. MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. डिस्पॅच केलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. लगातार दुसऱ्या बॉलवर षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 27.
बॅटिंग करत असताना आपण पाहताय 27 धावा 2 बॉलवर 2 लगातार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. काय बॅटिंग केले आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ अखेरीस 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 13.50 आतापर्यंत हा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. ग्रेट बॅटिंग बाय संतोष जाधव. तिसरं षटक पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय ते गोलंदाज सोहेलला. मोईन खूप महागडा ठरला गेला. 14 धावा पहिल्या षटकात, 13 धावा आपण पाहिल्या, त्यामध्ये 2 वाईट फेकले गेले होते. जयू घरतसारखा खेळाडू आपण पाहतायत. NB अवध या टीममधून जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपण पाहू शकलात. जुचंद्रच्या मैदानात काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. प्रतिम यावेळेला आपण पाहतायत टेनिस बॉल आणि रबर बॉल फार डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला उन्हामध्ये खेळावं लागतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाळी आपण क्रिकेट स्पर्धा पाहतो. इथे थोडंसं जोखीम असते, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हे प्रत्येकाचं ब्रीद वाक्य आता जरूर पाहायला मिळतंय. ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सोहेल कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. पहा, एखादा एक्सपिरियन्स प्लेअर असेल तुमच्या संघामध्ये तर त्याचा भरपूर फायदा हा तुम्हाला मिळवता आला पाहिजे. फक्त त्याचा ऐकून मात्र तुम्हाला तसं करता आलं नाही पाहिजे. तर तुम्ही त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. जर आत्मसात तुम्ही त्या गोष्टी केल्या, त्या प्रत्यक्षात जर तुम्ही जरूर आणल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा हा तुम्हाला पुढील काळामध्ये होताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 28 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 28. पुन्हा एकदा बॉल तयार. सोहेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स प्रस्तुत रोहिदास पाटील यांचा संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 30 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या गेलेत. पहिला बॉल वगळता जर आपण पाहिलं तर 2 बॉलवर धावा आलेत. म्हणजे स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर मात्र तुमची जी मानसिकता असते ती थोडीशी कुठेतरी आपण पाहतायत व्यवस्थितरित्या नैसर्गिकरित्या आपण पाहतायत की तुम्हाला थोडंसं माइंड फ्रेश राहतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत सोहेल विकेट घेण्याच्या शोधामध्ये आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. फुल टॉस बॉल जरूर होता. डाऊन द लेग, आउटसाइड द लेग स्टंप. सादिक राजापूरकर सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 31 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा संधी दिली. सफाळे विभागातील खेळाडूंना संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज ओपन गट पाहतायत. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी जरूर पुढे आले होते, परंतु इथे मोईन कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. संतोष जाधव पिण्याच्या खेळीला पूर्ण विराम. 31 वर दुसरा धक्का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. धीरज झा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धीरू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं कालच्या दिवसामध्ये सुरुची बीचच्या मैदानात सिद्धिविनायक या टीममधून खेळत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सोहेलचा हा बॉल. असं वाटलं होतं की मात्र इथे थांबून बॉल आला, परंतु धीरजला असं वाटलं की वेगवान हा चेंडू येईल. चेंज ऑफ पेस याला म्हणतात. कारण आता खेळपट्टी थोडीशी सुकी झाली, कोरडी झाली आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळतं की सोहेल आता खूप चांगली गोलंदाजी करताना कमबॅक कसं करावं. ऑन साईडला धीरज झाच्या बॅटमधून मात्र सरळ चेंडूला फेकून दिलंय. डिस्पॅच केलंय. षटकार. 6 धावा.
संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 10. 5 बॉल व्यवस्थित हाताळले गेले होते सोहेलने, परंतु शेवटचा बॉल थोडासा अखूट टप्प्याचा मिळाला. त्याच्यावर पुरेपूर फायदा उचलत धीरज झाच्या बॅटमधून षटकार आला. वालिवचा ब्रँड आहे. वालिव या टीममधून सारंग 11 वालिव म्हणा, तेजल 11 वालिव म्हणा, या संघामधून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. त्यांची सुद्धा स्पर्धा येते 26, 27, 28. अप्रतिम तेजल 11च्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल. उत्तमजी बागुल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 37 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. मेहुल बारी आणि हिमांशु हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत अक्षय गायकवाड यांच्या समवेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. 37 धावा फलकावर. चौथं षटक राकेश प्रभू पोलाट, मॅन फ्रॉम घिवली बोईसर. ऑन साईडला बॅटचा टो जरूर लागला गेलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे आणि 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत सॅटिस्फाईड धावसंख्या जयूच्या बॅटमधून येत नाहीये. गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला राकेश प्रभू पोलाडला आपण पाहत आहेत. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 4थ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले गेले. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. राकेश प्रभू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना स्लोवर 1 चेंडू होता. या अगोदरचा बॉल ऑन साईडला जयू गरजच्या बॅटमधून सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. ची 40 धावा. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर उत्तमजी बागुल यांना आपण पाहत आहेत. मोरिया स्पोर्ट्स माकणे यांनी स्पॉन्सरशिप केलं गेलं मॅन ऑफ द सिरीजसाठी. एक सँडो आपण पाहत आहेत 1 शॉट आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॅक अँड पॅन्ट आणि फॉर फायनल मॅचसाठी हे आपण पाहत आहे ते पारितोषिक आहे. तर ऑफ साईडला लॉंग ऑफकडे चेंडू निघून गेला आणि तत्पूर्वी जयूच्या खेळीला पूर्णविराम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 वर जाऊन पोहोचले गेले. धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स प्रस्तुत रोहिदास पाटील यांच्या संघाला तिसरा धक्का 45 वर. त्रस्त झालेत त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत तरी आपण पाहिलं असेल की एवढे त्रस्त नसतील झाले. आलिंगन देण्यासाठी आले होते, परंतु मी विनंती करेन प्लीज राजू, पण काही जंटलमॅन जे काही करायचं तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर नाचा, जो काही एन्जॉय करायचं तो मात्र तुम्ही करा, परंतु खेळाडूंना त्रस्त करू नका. 45 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. मृदुल पाटील यावेळेला आपण पाहू शकतायत. एडवनचा ब्रँड आहे. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचली गेली. 46 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. कालच्या दिवसात मृदुल पाटीलने सुरुची बीचच्या मैदानात जबरदस्त लेट झिया खान ट्रॉफीमध्ये काय बॉलिंग केली होती. 2 सामन्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केले राकेश प्रभूकडे ते व्हेरिएशन असल्या कारणानं मात्र आपण पाहत आहेत अनेक अडचणींवर त्यांनी मात केलेली आहे. आपण सातत्याने पाहिले मोठमोठ्या स्पर्धा ऑल इंडिया ओपन मधून सुद्धा खेळताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. म्हणजेच अनुभवाचं मात्र या ठिकाणी भांडार आहे. खूप चांगली गोलंदाजी.
षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये 46 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 10 आणि या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करत असताना म्हणजे तो ग्राफ आहे तो मात्र यावेळेला पहिला जर आपण पाहिला तर चढताना पाहायला मिळाला ग्राफ आणि तदनंतर उतरताना पाहायला मिळतोय. म्हणजे चढ उतार या 4 षटकांमध्ये आपण पाहिलेत. 4 षटकांचा खेळ अखेरीस 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. या स्पर्धेचा आनंद घेतात प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय हजरतभाई शेख हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर हजरतभाई शेख आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. राहिल अन्सारी यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तर 4 षटकांचा खेळ 46 धावा या फलकावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. ची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्टेप आउटहून खेळला गेलाय. साहिलचा हा बॉल मात्र जरूर प्रयत्न चांगले केले होते त्या ठिकाणी सोहेलने. बॅकअप चांगला मिळाला. विकी मुंबईकर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5 आहे आणि 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चहूबाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग. जणू काही आज संडे आहे परंतु आजच्या दिवसात सोमवार आहे आणि सोमवार असून सुद्धा मात्र काही प्रेक्षक वर्ग कामानिमित्ताने आपण सातत्याने पाहिले की बाहेर जात असतात परंतु आज SP बॉईज पाहण्यासाठी आलेत. ऑन साईडला पायावरचा चेंडू फ्लिक केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. राकेश प्रभू कोणती चुकी करणार नाहीये. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. मॅग्निफिसंट कॅच. गॉन. सांबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. हा सुद्धा वालीवचा खेळाडू आपण पाहतायत आणि विजय जाधव नेहमीच वालीव वसईमधील खेळाडूंना घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही महत्त्वाची उपलब्धी आहे. रोहिदास पाटील यांचा एक कॉल आणि विजय जाधव यांनी कधीच नाकारलेला नाही आहे. चेंडू छान होता. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. साहिलचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुपर बॉलिंग. अतिशय वाखाणीजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॉल फेकून झाले 3. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी मात्र चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 4. यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडेसे फंबल झाले. चौकार मिळाला. योगेशजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. योगेशजी घरत वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. आणि संदीपजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. क्या बात आहे. षटकाराने स्वागत केलं जातोय. योगेश घरत आणि संदीप भोईर आणि योगेशजी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या षटकाराने हार्दिकीने आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते 58. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स या टीमची. संदीप भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे. शुभमजी पाध्ये अप्रतिम सुरेख आपण पाहतायत. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात मेल नशिबाचा. चौकार. षटकार. चौकार. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 62 या धावसंख्येवर आणि 63 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते आपण पाहू शकतायत. यास्मिन स्टार हा संघा समोर आपण पाहतायत.
आणि या गाण्याच्या माध्यमातून आपण पाहताय सचिन दादा यांचा उल्लेख जरूर करावासा वाटेल आणि आगरी सेना पालघर युवा अध्यक्ष सचिन दादा रमेश पाटील मात्र यांच्याकडून एस पी बॉईज या स्पर्धेला शुभमजी पाध्ये यांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगली ही स्पर्धा आहे आणि ते सुद्धा मात्र या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूबवर ते ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. सचिन दादा रमेश पाटील आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. कैवल्य पाटील बंधू यांचं सुद्धा आगमन आपल्याला पाहायला मिळतं. प्रकाश तुंबडा ॲपीला आपण पाहत आहेत. कैवल्य पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. कैवल्य पाटील, आविष्कार पाटील आणि सारंग पाटील हे तिन्ही बंधू जबरदस्त कारकीर्द त्यांची टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहिली आणि दत्तात्रय पाटील दाढीबाबा यांच्या माध्यमातून हे जरूर सुपुत्र घडले गेले आणि आज जुचंद्रचं नाव मात्र एक नकाशामध्ये झळाळताना पाहायला मिळतं. कारण जुचंद्र म्हटलं तर रांगोळीचं माहेरघर आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. जाऊया मॅचच्या दिशेने. 63 धावांचं लक्ष आहे, आव्हान समोर ठेवण्यात आलं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण कॅन्डीला संधी आणि तदनंतर या ऐकूया प्रशांत जाधवडे सरांना. शुक्रिया प्रबोध. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एस पी बॉयज ट्रॉफी 2024 का ग्रैंड फिनाले और दो तगड़ी टीमें मैदान के अंदर है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. विशाल शाह टाने प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज रहते खिलाड़ी और दूसरी तरफ से आप देखें तो बल्लेबाज ओमिकिन ये भी कमाल के खिलाड़ी है और निरंतरता इनके पास फॉर्म में खिलाड़ी है. तो स्टारकास्ट बहुत अच्छी है दोनों टीमों के पास. और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संतोष यादव. पीना मुरिया स्पोर्ट उत्तम बागुल साहब आपका स्वागत है. और फिलहाल मैन ऑफ द सीरीज ट्रैक पैन और उसके साथ एक सैंडो अपने स्पॉन्सर की है. प्रमुख गेंदबाज के तौर पर संतोष यादव गेंदबाजी करेंगे. सामने करेंगे बल्लेबाज विशाल शाह. पहली गेंद बिल्कुल बल्ले के बीचों बीच और गेंद चलेगी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए ब्यूटीफुल स्ट्रोक. बल्लेबाज विशाल शाह का अपने बॉलिंग पार्ट पर संतोष जाधव बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और नारंगी के मैदान पर इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था. फुल टॉस इस बार विजय जाधव पीछे है और बल्लेबाज विशाल शाह बैक टू द पेविलियन. संतोष को विकेट मिला है. एक तेरी एक मेरी. बल्लेबाज
बंटी बद्री के नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए और फुलटॉस गेंद थी। विशाल शाह बिल्कुल मन बना के गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेलना चाह रहे थे और बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और उसके कारण गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी। विकेट कीपर विजय जाधव ने बहुत अच्छा कैच का सफलता मिली है। अश्विन सार और मनीष 11 टाइगर स्पोर्ट के बीच आज के दिन का बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं प्रो लिंक स्पोर्ट द्वारा ये प्रतियोगिता देखते हुए। स्टोक अच्छा बल्ले के बीच भी टाइमिंग बढ़ गया, खिलाड़ी ने कोशिश की लेकिन कामयाबी नहीं मिली। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार फूर। सुंदर बल्लेबाजी बंटी बद्री के में आगाज बहुत बढ़िया किया है। चौके के साथ आत्मविश्वास बढ़ता हुआ। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर चौका है। इस बार टाइमिंग बेहतरीन, कड़क शॉट। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। इट्स अ सिक्सर। Zone 16 excellent batting है बंटी बद्री के, is playing on 10 और टाइमिंग बढ़िया कर रहे हैं। वी में बल्लेबाजी करते हुए आड़े बल्ले से गेंद को बिल्कुल खेलना तो चाह रहे थे। इस बार टाइमिंग अच्छा नहीं है। स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है और दायरे के अंदर आके गेंद को फील किया गया। एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 17 पर, बंटी पहुंच चुके 11 पर। इंपॉर्टेंट मुकाबला खास करके ओबी के लिए है। ओबी ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है पिछले सीजन में टेनिस क्रिकेट में और क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए बल्लेबाजी वो भी करना जानते हैं। अंडर प्रेशर बहुत अच्छा खेलते हैं। एक तरफ संतोष यादव की बात करें, उनके पास काबिलियत है, विकेट भी मिला था, लेकिन उसके बाद में बंटी बद्री ने 2 अच्छे स्ट्रोक जड़े और उसके बाद में प्रेशर रिलीज हुआ। पिछले 3 गेंदों में 11 रन आए। स्कोर पहुंच चुका है 17 पर। 63 रनों का लक्ष्य है अपने बॉलिंग मार्ग पर संतोष यादव और डंडर खिलाड़ी है। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। बल्लेबाज थोड़ा आगे अगर खेलने की कोशिश कर रहे थे, टिप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा। लाइन बहुत बढ़िया संतोष यादव की और पहले ओवर का खेल, पहले ओवर की जो कहानी है, आखिरी गेंद पर बिंदी और ओवर की समाप्ति। सफल ओवर रहा लेकिन इस ओवर में आए 17 रन। दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं शुभम पद्मे प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान। आफ्टर 1 ओवर स्कोर 17 पर लॉस ऑफ 1 विकेट। बैट्समैन आउट विशाल मेड 6 रन। ओबी ने अपना खाता नहीं खोला। बंटी बद्री के 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं और आज देखिए दर्शक काफी संख्या में मौजूद है। बढ़िया खेल मैदान के अंदर बिल्कुल होता हुआ। टिप पकाने के बाद उछाल मिला और राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज स्वरूप को मौका मिला। धीरज को मैं देख रहा इस वक्त खड़े हैं बाउंड्री लाइन पर पॉइंट क्षेत्र में। धीरज जा बल्ले का बाहरी किनारा बिल्कुल लगा था। विकेट कीपर विजय जाधव ने कोशिश भी की लेकिन उनके हाथ को लगते हुए गेंद बैक की तरफ चली गई। 1 रन लेने का मौका है। अच्छी गेंदबाजी स्वरूप द्वारा। छोटे कद के खिलाड़ी है, उनके ऊपर दारोमदार रहेगा। इंपॉर्टेंट खिलाड़ी है, काबिलियत है उनके पास, टैलेंट कूद कर भरा। लेकिन ये बहुत बड़ा मंच है। शुभम पद्मे प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024। आज काफी सारे दर्शक जो हैं बड़े की इस खूबसूरत मैदान पर। ये आखिरी घमासान, कौन चैंपियन बनेगा 1 लाख और उसके साथ खूबसूरत चमचमाती ट्रॉफी। स्कोर नाउ 18 प्लस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 63 रन। हुक किया बहुत बढ़िया तरीके से। नो बॉल का इशारा भी हुआ और अंपायर का क्या एक बार फिर नो बॉल का इशारा।
4 रन जरूर मिलने वाले हैं गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। चेक करते हुए कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। और अभी तक बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज स्वरूप द्वारा। और नो बॉल और उसके ऊपर 4 रन, 5 रन मिलेंगे। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंच चुका 23 पर। कंटिन्यू मैच की तरफ रुक करते हुए सारे खिलाड़ी, बहुत अच्छी बात है। धीरज अपनी जगह पर आए, विजय यादव विकेट कीपर है और प्रमुख गेंदबाज के तौर पर स्वरूप गेंदबाजी कर रहे हैं। फील्डिंग थर्ड मैन पर एक खिलाड़ी मौजूद है। फील्डिंग भी थोड़ी तब्दीली हो रही है। पॉइंट पर बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त जो पॉइंट पर खिलाड़ी धीरज झा थे, अब लेफ्ट हैंडर है। ओंकार इस वक्त बल्लेबाजी करने, वो भी आए हैं बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक रेंज पर। ओह, जोरदार अपील विजय यादव द्वारा। अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में स्वरूप की तरफ से बिल्कुल रहे। और स्कोर अभी जीतने के लिए देखिए 40 रनों की जरूरत है। स्कोर बोर्ड पर 23 रन, अपनी बॉलिंग मार्क पर स्वरूप तैयार। शॉट अच्छा, टाइमिंग बेहतरीन, करेक्ट शॉट। भागने की जरूरत नहीं है, मारा कम, घसीटा ज्यादा। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। मिस्टर उनका केनी, क्या शॉट था ये। आगे गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेलते हैं, टाइमिंग बहुत ही बढ़िया। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई फ्लैट छक्का। बल्लेबाज ओमी केनी के बल्ले से आता है। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 29 पर। 34 रनों की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, गेंद चलेगी विकेट कीपर तरफ। विजय यादव ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी। हौसले भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालने का प्रयास कर रहे हैं। सुंदर गेंदबाजी इस ओवर में। जब स्टंप के अंदर गेंदबाजी हो गई ना, तब जाकर वो बड़ा स्ट्रोक आया था। उसके बाद में जब 5वें 6ठे स्टंप की तरफ गेंदबाजी हो रही है, तब बिल्कुल रन बनाना मुश्किल होता हुआ। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल, 2 ओवर में टोटल बन गया 29। अभी भी आपके पास गेंदों की बात करें तो 18 गेंदों का खेल आना बाकी। 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तो 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्कोरबोर्ड पर 29 रन
आखिरी गेंद पर यह कहानी मैंने बयां की थी, लेकिन क्रिकेट का खेल है, उम्मीदों से हर कोई घायल है और उम्मीदों से हर कोई परिंदा बंधा हुआ है। उम्मीदों पर दुनिया कायम है, कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। और अब अपने बोलिंग मार्ग पर गेंदबाज कैवल्य, एक ऐसा सीजन था इन्होंने एक मैच में 7 विकेट चटकाने का काम किया था, वही खिलाड़ी मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद बैकफुट पर चले गए, कवर के ऊपर से बिल्कुल खेल दिया है, खींच जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, शानदार दमदार सिक्सर। इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है बैकफुट पर, जबरदस्त स्ट्रोक बंटी का। फुल टॉस, उसके ऊपर प्रहार, फाइन लेग पर खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे, बल्लेबाज तैयार, रन मिलेंगे 4, चौका। बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर बंटी द्वारा। ये बंटी नहीं है, ये बंटी नहीं है, खतरे की घंटी है। जिस अंदाज से इन्होंने बल्लेबाजी की है, जिस अंदाज से इन्होंने शॉट खेले हैं, ये बंदा बिंदास है, ये बंदा कासम कास है। 2 छक्के 2 चौके इनके बल्ले से। कैवल्य के ऊपर हमला कर रहे हैं, इस बार कैवल्य भी जवाब देना जानते हैं। ये बहुत अच्छी गेंद, बंटी बद्री के 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं, इंपॉर्टेंट पानी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते लिखे। कैवल्य उच्च कद के गेंदबाज हैं, 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अपने बॉलिंग बात पर कैवल्य तैयार, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, डीप स्क्वेयर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। आउटफील्ड धीमा इसलिए क्योंकि बीच मैदान पर पानी है। 1 रन लिया गया, मना किया, दूसरा रन लेना चाह रहे थे बल्लेबाज बंटी, ओमी ने मना किया। अब जाकर 23 रनों की जरूरत है। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 40 पर स्कोर बोर्ड पर अब रन संख्या। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर घटता हुआ स्पिन स्टार टीम के लिए, यह भी एक बहुत अच्छी टीम है। शाम का सत्र आप देख रहे हैं, 3:40 का समय हो गया है। अपनी बॉलिंग बात पर कैवल्य तैयार, सामना करेंगे ओमी केनी। स्कोर 40। अच्छी लाइन, बढ़िया गेंदबाजी, टिप ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। चकमा देती हुई गेंद चलेगी विजय जाधव की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। ओवर तीसरा प्रगति पर है, अभी भी जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। स्कोर बोर्ड पर 40 रन। कैवल्य तैयार, अच्छा स्ट्रोक है, लेकिन पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। लॉन्ग ऑफ पर 1 रन लिया गया, कमबैक करते हुए कैवल्य इस मुकाबले में। और फिलहाल आखिरी गेंद पर सिंगल ओमी रखेंगे अपने पास स्ट्राइक। आपके पास गेंद शेष 12 गेंदों में 22 रनों की जरूरत। एक बार फिर सुनिए, 12 गेंदों में 22 रनों की जरूरत है। बारह गेंदों में 22 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। मैच दोनों तरफ बना हुआ है। बंटी पद्र के साइड बल्लेबाज से आंखें जम चुकी हैं। ओमी ने बिल्कुल थोड़ा सा समय लिया है। Now remaining 20 minutes, I need 22 run to win this match. ओहो, कहां चली गई, क्या बात है, क्या शॉट है, लाजवाब दमदार सिक्सर ओमी के बल्ले से। पांच 16 रनों की जरूरत है। 11 गेंदों का खेल अभी भी शेष है। स्वरूप की पहली गेंद पर सिक्सर, टिप पकाने के बाद उछाल और बहुत ऊपर से गेंद, सर के ऊपर से गेंद जाती है। व्हाइट बॉल का इशारा। अंपायर बिल्कुल इस वक्त
पहले देखा जाएगा बिल्कुल ये गेंद कितनी ऊपर से चली गई है और रिव्यू लिया गया। बहुत ऊपर से गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था। अंपायर ने ऑनफील्ड अंपायर ने बिल्कुल इस वक्त व्हाइट बॉल का इशारा किया, लेकिन सामने से मनीष 11 टाइगर स्पोर्ट ने चैलेंज किया। नेक्स्ट मैच के लिए सुमित तैयार हैं। देखिए वो बिल्कुल टॉस बॉक्स के करीब आके खड़े हैं। कृतेश, राकेश, प्रतीक, सारे सितारे आज तारे जमीन पर। 15 रनों की जरूरत है फिलहाल मुकाबला जीतने के लिए। डिसीजन पेंडिंग है, डिसीजन बिल्कुल पेंडिंग और तीसरे अंपायर बिजी होते हुए। प्रतियोगिता का आज का आखिरी दिन शुभम जी पादे इस टूर्नामेंट के आयोजन करता। इट्स वाइट बॉल। अभी जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। आपके पास 11 गेंदें शेष है। स्वरूप अपने बॉलिंग पर तैयार। इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन। पहली गेंद पर छक्का चढ़ा, उसके बाद में अब देखिए निडर होकर गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि पहली गेंद पर जब छक्का चढ़ते तो गेंदबाज के दिमाग पर भी हमला होता है। लेकिन सुंदर गेंदबाजी। आगे गेंद ड्राइव किया, ऑन साइड पर मैदान क्षेत्र में गेंद आ रही है, बॉडी रन पर कैवल्य थोड़ा फिसलते हुए कंट्रोल किया बिल्कुल। इस वक्त एक एक रन इंपॉर्टेंट है जीतने के लिए। अभी फिलहाल 14 रनों की जरूरत है। गेंदों की बात करें तो अभी 10 गेंदों का खेल आना बाकी। 9 गेंदों का खेल बहुत इंपॉर्टेंट, 9 गेंदों का खेल आना बाकी है। 3 गेंदें, पहली गेंद में बिल्कुल हमला हुआ, ओवर पिच गेंद थी उसके ऊपर, उसके बाद में बढ़िया गेंदबाजी स्वरूप द्वारा। बल्ले को बिल्कुल घुमाया, गेंद जा रही इस वक्त फाइन लेग बाउंड्री की तरफ। एक रन लिया गया, दूसरे के बारे में मन बना लिया, लेकिन इस बार थ्रो अच्छा नहीं है। 2 रन लेने का मौका मिलेगा। धीरज झा गेंद को फील्ड करने के लिए आ रहे हैं, कवर करने के लिए आ रहे हैं। ओवर थ्रो के तौर पर 1 रन। झा केवल सिंगल था, बिल्कुल वहां आप देख रहे हैं ये दूसरा रन दोनों बैटर ने मुकम्मल किया है। 12 रनों की जरूरत है और आपके पास गेंद शेष फिलहाल 8। इस मुकाबले में बढ़िया प्रदर्शन दोनों टीमों का बिल्कुल अभी तक रहा है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए बस स्वरूप। इस बार टिप्पा खाने के बाद उछाल था और पर नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा किया गया। सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। विजय यादव जाके बार बार समझाते हुए स्वरूप को, लेकिन फिलहाल कंट्रोल में नहीं है। नियंत्रण के साथ गेंदबाजी करने की जरूरत। विकेट के बाहर गेंद अगर गिरेगी तो बिल्कुल वो नो बॉल, लेकिन फिर भी विजय यादव हौसला बुलंद कर रहे हैं, ये अच्छी बात है। अनुभव बहुत ज्यादा है, पुराना चावल है विजय यादव। 11 रनों की जरूरत है। आपके पास 8 गेंदें शेष है और इस मुकाबले की बात करें तो 1-2 विकेट से कहानी और एक बार फिर बदला आ सकता है। स्वरूप अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, गेंदबाजी करने का सामना करेंगे बल्लेबाज बंटी बद्री के, जिन्होंने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है। 2 चौके और 2 छक्के। शॉट अच्छा है, लेकिन बॉर्डर पर गेंद के नीचे आएंगे, नहीं आएंगे। गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाती हुई और इस बार मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। तो याद है तो यही खिलाड़ी मैन ऑफ द सीरीज थे। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की बंटी बद्रिके ने और स्कोर अगर देखें तो अब तक 56-7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एसपी स्टार, ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद लेफ्ट के बाहर रहे और बिल्कुल पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया। बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर बीट हुए, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर अब पहुंच चुका 57 पर और 6 रन आपको जीतने के लिए चाहिए और 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 6 गेंदें और जीतने के लिए चाहिए 6 रन।
बाकी है, जीतने के लिए 6 रनों की जरूरत है और फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन। आखिरी ओवर है, धीरज जी हमें बॉलर का नाम बताएंगे अबीब इस पर गेंदबाजी करने के लिए। ऑन सेट पर बैकवर्ड जाके गेंद को खेल दिया मिड विकेट पर। प्रकाश गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर सिंगल लिया गया। 5 गेंदों में 5 रनों की जरूरत है। सफलता जिस ताले में बंद रहती है वो 2 चाबियों से खुलती है, एक कठिन परिश्रम और दूसरा संकल्प। संकल्प आपको करना है, ऐसा नहीं कि 5 गेंदों में 5 रन आप मैच नहीं बचा सकते, मैच बचा सकते हैं। विश्वास होना बहुत जरूरी। अभी फिलहाल अगर देखें तो यास्मीन स्टार का पलड़ा भारी है, लेकिन क्रिकेट में रबल बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट में 5 गेंदों में 5 रन आपको बनाने हैं। ओहो क्या बात है, ओमी का बल्ला माशाल्लाह, शानदार बल्लेबाजी। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा छोड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम करके कहते हैं। ओमी केनी ने मैच समाप्त किया। स्टार इस मुकाबले में बंटी बद्री के और उसके साथ अगर देखें तो ओमी ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी करते हुए ये मैच समाप्त किया है। दोनों का अच्छा कॉन्ट्रीब्युशन। बंटी बद्री के बना 31 मैदानावरती प्रॅक्टिस करायची नाही, कुठल्या प्रकारे प्रॅक्टिस करणार नाहीये कोणता संघ। आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। त्याचबरोबर एस्मिन स्टार आणि एनएसपी बॉयज, एनएसपी स्पोर्ट दोन्ही संघ सज्ज आहेत। प्रथमेश पवार तर केव्हाच यावेळेला दाखल झालेले आहेत।